नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आणि आवडीच्या महसूल गाव गप्पाच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एका विषयाची चर्चा अगदी जोरात सुरू झाली आहे. ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी. शेती आणि शेतकरी हा तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहे ना. त्यामुळे कर्जमाफीसारखा विषय निघतो तेव्हा साहजिकच आपल्या सगळ्यांचे कान टवकारले जातात. पण मित्रांनो, या ताज्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ कर्जमाफीची घोषणा झाली म्हणजे काम संपलं असं नाहीये. भविष्यात शासनाचे विविध लाभ थेट आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आता एक नवीन गोष्ट अत्यंत आवश्यक ठरत आहे. आणि ती म्हणजे फार्मर आयडी. आता हा फार्मर आयडी नेमका काय प्रकार आहे? तो का इतका महत्वाचा आहे आणि तो काढायचा कसा? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच सर्व प्रश्नांची एकदम सोप्या भाषेत उकल करूया. आता थोडा विचार करा. भविष्यातील कर्जमाफी असू द्या किंवा इतर कोणतेही सरकारी लाभ, ते कुठल्याही अडथळ्याविना मिळवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे? याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे फार्मर आयडी. बघा, सध्याच्या व्यवस्थेमध्ये शासनाचा उद्देश काय आहे? तर कोणतीही मदत थेट योग्य व्यक्तीपर्यंत आणि तीही अगदी वेगाने पोहोचली पाहिजे. जर आपल्या शेतकरी बांधवांकडे हा फार्मर आयडी नसेल ना, तर भविष्यात येणाऱ्या योजना, मिळणारे अनुदान किंवा प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रक्रियेत चांगल्याच अडचणी येऊ शकतात. तुम्हाला आठवतच असेल, पूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना महिन्याच्या महिने जायचे आणि प्रत्यक्ष लाभ मिळायला किती विलंब व्हायचा. या सर्व कटकटी टाळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आता एका नव्या डिजिटल प्रणालीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे फक्त योजनांची माहिती असून चालणार नाही, तर त्यासाठी लागणारी ही डिजिटल पूर्वतयारी करणे आता काळाची गरज बनली आहे. मग आता तुमच्या मनात आलं असेल की हा फार्मर आयडी भानगड आहे तरी काय? अगदी सोप्या आणि आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शेतकऱ्यांची एक अधिकृत डिजिटल ओळख आहे. जसं आपल्या प्रत्येकासाठी आधार कार्ड ही आपली मुख्य ओळख असते ना, अगदी तशीच. विशेषतः शेतीशी संबंधित सर्व कामांसाठी शासनाने तयार केलेली ही एक स्वतंत्र आणि महत्त्वाची ओळख आहे. या एकाच आयडीमध्ये शेतकऱ्याची जमीन, आधार क्रमांक, पीक माहिती आणि इतर सर्व आवश्यक प्रशासकीय तपशील शासनाकडे एका सुरक्षित ठिकाणी एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहतात. या डिजिटल ओळखीचा सगळ्यात मोठा फायदा माहितीये काय? यामुळे शासनाला थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत कोणतेही लाभ पोहोचवणे अत्यंत सोपं आणि झटपट होतं. सगळी प्रक्रिया आता एका क्लिकवर शक्य झाल्यामुळे मध्यस्थांची गरज उरत नाही आणि संपूर्ण सिस्टममध्ये एक मोठी पारदर्शकता येते. आता तुम्ही म्हणाल, या डिजिटल आयडीमध्ये नक्की काय काय जोडलेलं असतं? तर बघा, हा फार्मर आयडी मुख्यत्वे 5 भक्कम खांबांवर उभा आहे. पहिला खांब आहे आधार लिंक, ज्यामुळे आपली खरी ओळख त्वरित प्रमाणित होते. दुसरं म्हणजे जमीन माहिती, ज्यामध्ये आपल्या प्रत्यक्ष मालकीच्या जमिनीचा आणि क्षेत्राचा सविस्तर तपशील असतो. तिसरं म्हणजे आपला मोबाईल नंबर, जेणेकरून शासनाचे सर्व महत्त्वाचे मेसेजेस आणि योजनांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर येऊन धडकतील. चौथं बँक खाते, लाभाची रक्कम किंवा अनुदानाचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा व्हावेत यासाठी. आणि पाचवं, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पीक माहिती, ज्यावरून आपण शेतात चालू हंगामात नक्की कोणतं पीक घेतलंय याची अचूक नोंद शासनाकडे राहते. विचार करा, वैयक्तिक माहिती, कृषी माहिती आणि आपले आर्थिक तपशील आता एकाच प्रोफाईलमध्ये गुंफले गेले आहेत. म्हणजे प्रत्येक नवीन योजनेसाठी पुन्हा पुन्हा तीच कागदपत्रे आणि झेरॉक्स देण्याची कटकट आता कायमची दूर होणार आहे. एकच नंबर, सगळा कारभार क्लिअर. आता एक साहजिक प्रश्न समोर येतो की हा डिजिटल प्रोफाईल सध्या इतका हॉट टॉपिक का बनला आहे? याचं साधं कारण असं आहे की भविष्यातील अनेक महत्त्वाच्या योजना आता थेट याच डिजिटल पडताळणीवर आधारित असणार आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर ज्याची सध्या आपण सर्वाधिक वाट पाहतोय ती शेतकरी कर्जमाफी. याशिवाय पीक विमा योजना, ज्यामध्ये नुकसान भरपाई थेट आपल्या खात्यात येते. PM किसान योजना, ट्रॅक्टर किंवा खतांसारख्या कृषी अनुदान योजना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या संकटाच्या वेळी शासनाकडून मिळणारी नैसर्गिक आपत्ती मदत. या सर्व प्रमुख आणि जीवनदायी योजनांमध्ये फार्मर आयडी एक हुकमी एक्का म्हणून उपयोगी पडणार आहे. शासनाला जेव्हा तातडीने मदत द्यायची असते तेव्हा ज्यांच्याकडे हा आयडी तयार आहे त्यांची पडताळणी अगदी काही सेकंदात होते आणि मदत त्वरित वर्ग केली जाते. म्हणूनच मित्रांनो, याचं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. बरं, महत्त्व तर आपल्या लक्षात आलं. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. हा फार्मर आयडी तयार करायचा असेल तर पूर्वतयारी म्हणून काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ असणं खूप आवश्यक आहे.
कोणतंही सरकारी काम सुरू करण्यापूर्वी आपली फाईल एकदम रेडी असायला हवी, बरोबर? तर शेतकरी बांधवांकडे स्वतःचं आधार कार्ड, जमिनीचा 7-12 उतारा, 8 उतारा, सध्या चालू स्थितीत असलेला मोबाईल नंबर, जो नक्की आधारशी लिंक असावा, आणि बँक पासबुक असणं आवश्यक आहे. ही सगळी कागदपत्रे जर तुम्ही आधीच एका जागी एकत्र करून ठेवलीत ना, तर हा आयडी तयार करण्याची प्रक्रिया अगदी सहज, सुलभ आणि विना अडथळा पार पडू शकते. थोडक्यात सांगायचं तर हीच कागदपत्रे या नव्या डिजिटल ओळखीचा भक्कम पाया आहेत, त्यामुळे ती आजच तयार ठेवा. कागदपत्रे तर गोळा केली, पण आता पुढे जायचं कुठे, हा प्रश्न पडलाय ना? काळजी करू नका. प्रशासनाने यासाठी अत्यंत सोप्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या अगदी जवळच्या CSC सेंटर म्हणजेच सामायिक सुविधा केंद्रात जाऊ शकता, किंवा तुमच्या गावातल्या, तालुक्यातल्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊनही ही प्रक्रिया लगेच पूर्ण करता येते. या व्यतिरिक्त जे शेतकरी बांधव मोबाईल किंवा कम्प्युटर वापरण्यात तरबेज आहेत, ते शासनाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन स्वतः घर बसल्याही हा फार्मर आयडी तयार करू शकतात. शासनाने ही सगळी प्रक्रिया शक्य तितकी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपल्या शेतकरी भावांना यासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये आणि त्यांच्या वेळेची आणि पैशाचीही बचत व्हावी. या सर्व प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. मित्रांनो, सध्या तंत्रज्ञानाचा वेग जितका जास्त आहे ना, तितकाच अफवा पसरण्याचा वेगही प्रचंड वाढलाय. सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअपवर अनेक अफवा वाऱ्यासारख्या पसरवल्या जात आहेत की कर्जमाफी मंजूर झाली, रक्कम लगेच खात्यात जमा होत आहे. पण थांबा, अशा खोट्या संदेशांमुळे मोठा संभ्रम निर्माण होतो. म्हणूनच शासनाचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा आल्याशिवाय कोणत्याही सोशल मीडियावरील फॉरवर्डेड मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. चुकीच्या माहितीला बळी पडून कोणतीही घाई करू नका किंवा कुणालाही अनावश्यक पैसे तर मुळीच देऊ नका. फक्त अधिकृत आणि खात्रीशीर माहितीवर अवलंबून राहणे हेच सध्या आपल्या सुरक्षितेचे एकमेव लक्षण आहे. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. तर संपूर्ण माहितीचा थोडक्यात गोषवारा सांगायचा झाला तर सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत आपला फार्मर आयडी तयार करून ठेवणे हे आता अत्यंत गरजेचे आहे. ही छोटीशी पूर्वतयारी भविष्यातील कोणत्याही कृषी योजनेचा किंवा कर्जमाफीचा विना अडथळा लाभ घेण्यासाठी आपली सर्वांत मोठी ढाल बनणार आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या परिसरातील, गावातल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून आपला कोणताही शेतकरी भाऊ या लाभांपासून वंचित राहणार नाही. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मी सोडून जातो. आजकालचे हवामान बदल आणि शासनाच्या वाढत्या प्रशासकीय गरजा पाहता केवळ शेतात घाम गाळून आणि कष्ट करून पुरेसे आहे का? की आता डिजिटल साक्षरता आणि योग्य ती पूर्वतयारी हीच आधुनिक शेतीची आणि आपल्या प्रगतीची मुख्य जीवनवाहिनी ठरणार आहे? यावर नक्की विचार करा. महसूल गाव गप्पाच्या या सविस्तर विश्लेषणात आज जोडले गेल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी जोडलेले रहा. नमस्कार.